हा ना माझ्या मंदिरातलं नारळ आहे, म्हणजे कळसावरचं. आणि ह्याला ना खूप छान असा मोड आला होता. ते मी फोडलं आणि खाऊन टाकलं. ॲक्च्युली मला नंतर लक्षात आलं की अरे व्हिडिओ काढला असता तर बरं झालं असतं. तर तुम्हाला माहिती आहे का, ते ना एकदम थोडंसं असं सुकला होता. नारळ एकदम परफेक्ट चांगलं आहे सगळं. मी खाल्लं पण आहे अर्धं आणि आताच फोडलं आहे जस्ट. तर ह्याचा कोंब ना थोडासा सुकला होता, म्हणून मग आमचा नवरा काय म्हणला की माझा नवरा की नाही का ते नारळ झालंय खराब, सो कोंब सुकून गेला, आता उगत नाही, नाचतंय नाचलंय सगळं नारळ. आणि त्यांचं ऐकून मी पूजा पण नाही केली. सगळ्यात अगोदर ते नारळ फोडलं, म्हणलं नाचलं की काय, आणि नाचलं बी नाही. आणि कोंब चांगला आला होता. थोड्या दिवसात त्याचं झाड पण झालं असतं, पण नवरा बोलला की नाही हे खराब झाले, नारळ खराब झाले म्हणून फोडून टाकलं. तर तुम्हाला माहिती आहे का, आपण घरात राहणाऱ्याला बायकांना प्रत्येक गोष्ट नवऱ्याचीच बरोबर वाटते. ते म्हणले नारळ खराब झाले की मला वाटलं खराब झालं म्हणून मी फोडलं. ते म्हणले चांगलं नाही दिसायला, की मी समजते हा हे चांगलंच नाही. ते म्हणले ही साडी चांगली नाही, की मला वाटते चांगलीच नाही. तर आपण घरात राहून सगळं त्यांच्याच आवडीच्या गोष्टी करतो. भाजी त्यांना जे आवडते तीच करतो, त्यांना जे घरात खायला आवडतं तेच करतो. पण प्रत्येक गोष्ट नवऱ्यांनी चांगली म्हणली ही चांगली नसती. तर मला खूप वाईट वाटलं की खूप छान असं त्याला झाड आलं असतं. मी जे फोडलं त्यांचं ऐकून नारळ, आणि चांगलं नारळ आहे. आणि त्यांनी मला बोलले होते खराब झालंय, तर तुम्हाला दाखवते. हे बघा, चांगलं नारळ आहे, त्यांचं ऐकून फोडलं. तर असं प्रत्येक गोष्ट नवऱ्याची नाही ऐकायची. काही काही गोष्टी आपल्या मनाच्या पण करायच्या. आपली मनस्थिती अशी झाली ना, जे नवरा बोलला तेच सगळं बरोबर आहे, बाकी सगळं चुकीचं आहे.